मराठवाड़ा ग्रेजुएशन हल्के असम्बली के इंतखाबात करीब है। इंतखाबात में खिस्मत आजमाने के लिए मुख्तलिफ तालीमी इदारों की तंजीमें सरगर्म हो गई है। इसी सिलसिले में आज महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज एसोसिएशन नांदेड़ की जानिब से एक प्रेस कॉन्फ्रेंस का इनेकाद किया गया। तंजीम के जिम्मेदारान ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान इस इंतखाबात को लेकर की जा रही तैयारियों के बारे में मालूमात दी, जिसमें उन्होंने कहा कि नांदेड़ में एक अहम इजलास का इनेकाद किया गया, जिसमें तालीमी इदारों के जिम्मेदारान के अलावा असातिज़ा, डॉक्टर्स, इंजीनियर्स और दीगर शोबों से ताल्लुक़ रखने वाले ग्रेजुएट नुमाइंदों को मदऊ किया गया था। ग्रेजुएट असम्बली हल्के के इंतखाबात में पूरी ताकत के साथ हिस्सा लेने का फैसला किया गया। किसी भी सियासी पार्टी के बजाय तालीमी इदारों से वाबस्ता तंजीम के जिम्मेदारान ही को इंतखाब लड़ाया जाएगा और इसी शोबे से वाबस्ता उम्मीदवार दिया जाएगा और उसको मुंतखब करने की कोशिश की जाएगी। महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना मेस्टाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि पदवीधरांच्या निवडणुका लढवण्याचा आम्ही ठरवलेला आहे आणि त्या माध्यमातून आज मराठवाड्याच्या पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि आमच्या संस्था चालकांची मीटिंग घेतली। त्यामध्ये संस्था चालकांच्या सोबत शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पदवीधर मंडळी, जे सुशिक्षित बेरोजगारांच्या संघटना, या सर्व वेगवेगळ्या घटकातील संघटना मिळून मेस्टाच्या वतीनं ही निवडणूक सक्षमपणे उमेदवार देऊन लढवले जाणार आहे। या निवडणुकीमध्ये 5000 शाळा, त्यांच्या माध्यमातून 70,000 आमचे मतदान नोंदणी झालेली आहे आणि त्याच्या बळावर ही निवडणूक लढवणार आहे, आम्ही जिंकणार आहोत। आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही, कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही, कोणत्याही पक्षाचा विरोध करायचा नाही। त्याचं कारण असं आहे की घटनेनं जे 171 कलमाखाली ही आम्हाला अधिकार दिलेला आहे की प्रत्येक घटकाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या राज्याच्या वरिष्ठ सभागृहामध्ये त्या घटकाचा प्रतिनिधी गेला पाहिजे। तो ठेकेदार नसला पाहिजे, तो कुठला घोटाळेबाज नसला पाहिजे, कुठला कारखानदार नसला पाहिजे, उद्योगपती नसला पाहिजे किंवा कोणी राजकारणी नसला पाहिजे। परंतु गेल्या 12 वर्षापासून आम्ही बघतो पदवीधरांचं, काल शिक्षकांचं एवढं उपोषण उपासमार झाली, सगळ्या शाळा बंद पडल्या, पगार नाही, शासनाने त्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही, हातगाड्यावर त्यांना भाजीपाला विकायची पाळी आली आणि सॅनिटायझर विकायची पाळी आली। या परिस्थितीमध्ये त्यांचे हातोनात हाल झाले आणि त्या हालाला जबाबदार हे आमचे पदवीधर आणि शिक्षक आमदार आहेत। यांनी ब्र शब्द देखील सभागृहात काढला नाही। याच्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की आता आमच्याच पद्धतीनं आमच्या घटकातील उमेदवार हा आम्ही देणार आणि त्याला सर्व ताकदीनिशी आम्ही निवडून आणणार।